नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमित कुमार लाड, जे गेले काही वर्षांपासून या क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल कमर्शियल अशा दोन्ही सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे आणि त्यातनंही कन्सल्टिंग या सेक्टरमध्ये त्यांचं जास्त काम चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तसं तर आमचं बालपण सर्व येवल्यात गेलं. शाळा येवल्यातली जनता स्कूल आणि माझं इंजिनिअरिंग जे आहे ते कोपरगावला केबीपी पॉलिटेक्निक इथे झालेलं आहे. 96 to 99 या तिथे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. आणि सिव्हिल इंजिनियर शिकायचं म्हणाल तर बालपणापासून काहीतरी चांगलं अचिव्हमेंट करायची किंवा चांगलं काहीतरी आयकॉनिक काम करावं असं वाटत होतं. त्या दृष्टीने मग एक सिव्हिल इंजिनिअरिंग अशी फील्ड आहे की तिथे तुम्ही जे बांधकाम करणार आहात किंवा तिथे जे काही स्ट्रक्चर उभं राहील हे भरपूर दिवस असतं, नियर अबाउट 1 decade or 2 decades अबोध ते असतात. तर तुमचं ती बिल्डिंग रेडी होणार आहे, तुमचं एक प्रकारे एक स्कल्पचर तयार केलेलं आहे आणि ते तुमचं लाईफ लॉंग तुमचं नाव क्रिएट करतात. एक अचिव्हमेंट ती आपली व्हावी म्हणून त्या दृष्टीने सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडली होती. आणि एवढी स्ट्रक्चर इज आयडेंटिटी ऑफ माय ते आपली माइंड एक आयडेंटिटी, आपली स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट होते. की कोणी गेलं की आज आता 20 years झाले प्रॅक्टिस करतो, 25 years, तर जातात अरे आपण ही बिल्डिंग बांधली होती या 2002 ला, 2004 ला, ही आठवण येते. आणि क्लायंट सांगतात की सर ही तुमचीच आजची बिल्डिंग येत, आता काही रिनोव्हेटला आलेत किंवा काही बघण्यात आलंय. त्या गोष्टी होतात की ते एक अचिव्हमेंट वाटते की आपण जे केलेलं वर्क आहे, इतर फील्डमध्ये वर्क केलं की तेवढं लक्षात राहत नाही किंवा कोणी आठवणीत ठेवत पण नाही. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊ. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा घेता? अनस्किल्ड लेबर सोबत काम करताना बरंचसं स्ट्रगल होतं आपलं, की त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना सगळे आपले नॉर्म्स समजावे लागतात. आणि त्या रिगार्डिंग आता जस्ट मागे आयकॉननी पण केलं होतं की जे अनस्किल्ड लेबरसाठी एक त्यांना स्किल वाढवण्यासाठी एक इन्फॉर्मेशन प्रोग्राम दिला होता, ट्रेनिंग प्रोग्राम. त्या टाईपचे ट्रेनिंग प्रोग्राम आयकॉन और समथिंग कंपनीने केले की आमच्या थ्रू गेले. तर मग त्या दृष्टीने ते ट्रेन झाले तर जे अनस्किल्ड लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतो. बरोबर. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये बघितलं असेल, बऱ्याच कस्टमर असं म्हणणं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. मग अशाला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? यावेळेस मग कसं असतं की समोरच्याचं बजेट बघताना मोस्टली सगळ्यात पहिले तर स्ट्रक्चरमध्ये आपण बजेट कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. रिगार्डिंग युअर स्ट्रक्चरचे कॉलम्स आहे, कॉलम रिगार्डिंग स्टील आहे, आपल्या आपण टीएमटी बास यूज करतो, तर हे याच्यात तुम्ही कॉम्प्रोमाइज करून तुम्ही हे करू शकत नाही. तर स्ट्रक्चरमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत. त्या रिगार्डिंग मग आपले जे काही पार्टिशन्स वॉल्स आहेत, रूमचे यूज सायझेस आहेत किंवा टायलिंग वर्क करताना तिथे थोडंसं कॉम्प्रोमाइज करून तो इको फ्रेंडली पण झाला पाहिजे आणि क्लायंटचं बजेटही लॅप्स नाही झालं पाहिजे, या दृष्टीने विचार करून मग तो प्रोजेक्ट कॅरी ऑन आणि कम्प्लीट केला जातो. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे जसं मागच्या 25 वर्षात तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे तुम्ही मागच्या 25 वर्षात नाशिक जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलाय. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर विचारले की इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये आपण एक वेगळं नाशिक बघू शकतो? सगळ्यात पहिले तर इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपल्याला गडकरी म्हणतात तसं की रोड, आणि जसं आपल्या बॉडीतले वेन्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, जसं बॉडी क्रिएट करतात तसं तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये प्रोग्रेस असा हवा असेल तर रोड्स जे आहेत हे त्यांचे तुमचे मेन आहेत. रोड आणि कनेक्टिंग टू रुरल एरिया, हे तुम्ही प्रॉपरली कनेक्ट केला, सगळं झाला तर तुमचा नाशिक डिस्ट्रिक्टचा प्रोजेक्ट वाढू शकतो. सेकंड, इथला जो इंडस्ट्रीयल एरिया आहे हा प्रॉपरली डेव्हलप केला तर मग तुम्हाला जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आणि प्रोग्रेस हा थोडा जास्त प्रमाणात होऊन तुम्ही तिथे आपण एक अचिव्हमेंट करू शकतो. बरोबर. पण यासाठी माझ्या प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? प्रशासनाने जे आहेत की रिगार्डिंग रूल्स आणि डेव्हलपमेंटच्या जे डीपी प्लॅन्स आहेत हे प्रॉपरली वर्कआउट केले आणि ते कॅरी आउट करण्यासाठी जे आमच्यासारखे काही
प्रॅक्टिशनर आहेत किंवा रिगार्डिंग त्या फील्ड मधले जे टेक्निकल पर्सन्स आहेत यांचा गायडन्स त्यांचं घेऊन प्रशासन याच्यात वर्कआउट करून पुढे जाऊ शकतं. बरोबर. आता एक खरा अवघड प्रश्न आहे ते म्हणजे आतापर्यंत एवढ्या शेकडो साईट्स केल्यानंतर त्यातला एकच जर आयकॉनिक प्रोजेक्ट निवडायची वेळ आली तर तो कुठला सांगाल आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? खूप अवघड आहे तसा, पण तसं एक आयकॉनिक प्रोजेक्ट मध्ये म्हणाल तर जस्ट एक लास्ट इयरच आम्हाला बेस्ट आउटस्टँडिंग स्ट्रक्चर अवॉर्ड भेटला होता चंदाली हॉस्पिटलसाठी, चंदाली हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम. तर त्याचे जे आहेत तर त्याची प्लॅनिंग अँड डिझायनिंग ही परफेक्टली आमचा UDCP आहे जो बिल्डिंग रेग्युलेशन साठी आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स आहे, हे सगळे परफेक्टली डिझाईन करून तो केला होता. त्याच्यानंतर त्याच्यातली जे बारीक मॅटर्निटी जरी ॲज अ हॉस्पिटल म्हटला तर हॉस्पिटलमध्ये सर्वजण पॅनिक होतात जेव्हा पेशंट ऍडमिट होतो किंवा डिलिव्हरीला लेडीज जाते त्यावेळेस फॅमिली मेंबर्स येतात, तर त्या रिगार्डिंग तिथला जो सर्क्युलेशन आहे हे प्रॉपरली वर्कआउट केलं होतं. त्यातला प्लॅन इतका परफेक्ट केला होता की तुम्ही ज्यावेळेस OT सेक्शन आहे, OT सेक्शनला जाताना पब्लिक जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी सेपरेट प्लॅटफॉर्म दिला होता आणि डॉक्टर आणि नर्सेस यांच्यासाठी मी सेपरेट पाथवे आम्ही क्रिएट केला. त्याच्यामुळे जे कन्व्हिन्सिंग होते की काय होतं की आपण जनरल नॉर्मल हॉस्पिटल्स मध्ये बघतो की OT सेक्शन मधून नर्स पळत जाते, ब्लडची बॅग घेऊन चालली, मेडिसिन्स घेऊन पळते, त्यामुळे त्यांचे रिलेटिव्ह आणखी पॅनिक होतात आणि त्यांचं टेन्शन वाढतं. तर तो प्रकार आम्ही याच्यात अवॉइड केला. आम्ही दोन सेपरेट पाथवे रिगार्डिंग टू ऑपरेशन थिएटर केलं. त्याच्यानंतर त्याच्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग आहेत, त्याच्यातल्या बाकीच्या सर्व बारीक बारीक पॉईंट सगळे बघून इको फ्रेंडली केला होता. त्याच्यानंतर तुमचं ग्रीन बिल्डिंग मध्ये त्याचं नॉमिनेशन आलं आहे. तो आयकॉनिक एक प्रोजेक्ट आहे, सुंदर प्रोजेक्ट आहे. वेळ असेल तर विजिट किंवा मला असं वाटलं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मला तो सीन डोळ्यासमोर आला फिल्म मध्ये, ती नर्स खरंच पळते तर एखाद्या पिक्चरच्या शूटिंगसाठी सुद्धा वापरू शकतो. आता तो सीन छोटा होईल आणि आता डायरेक्ट एकदम पेशंटचं काय होतं असं कळेल आपल्याला पुढच्या सीन मध्ये. हे जेव्हा असतं तेव्हा एखादा असा प्रोजेक्ट असतो की जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, तर तसा एखादा प्रसंग आठवतोय का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? काही ब्लॅक कॉटन सॉइलचा, कधी नैसर्गिक अडचण, कधी लेबर? तसा एक आम्हाला आम्ही येवल्यापासून एक 14 किलोमीटर दूर अंदरसूल म्हणून एक छोटस टाउन आहे, त्या टाउन मध्ये एक फार्म हाऊसचा प्रोजेक्ट केला होता. तर त्या तिथला प्रॉब्लेम असा आहे की तिथे तुम्ही ब्लॅक कॉटन म्हटलं की तिथला ब्लॅक कॉटन 8 फीट आहे. बरोबर. 8 फूट ब्लॅक कॉटन मध्ये तुम्हाला एक बंगलो किंवा एखादी बिल्डिंग उभी करायची आहे मल्टी स्टोरेज, तर त्याच तिथे तुम्हाला स्टार्टच मिळत नाही. बरोबर. तुम्ही तिथे त्याची सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी नाहीये, तुम्ही तिथे मग कसं करणार? मग त्या केसमध्ये तिथला आम्ही ब्लॅक कॉटन काढला, तिथे प्रॉपरली नियर अबाउट आमचं 16 फीट डेप्थ पर्यंत आम्ही एक्सकॅव्हेशन केलं. त्यातला आमचा 10 to 12 फीट तर ब्लॅक कॉटन होतं. त्याच्यानंतर एक व्हाईट पोयटा टाईप एक माती होती, पण ती पण तिची स्ट्रेंथ चेक केली तर ती एवढी खास नव्हती. आणखी आम्ही त्याच्यात 5 फीट डाऊन जाऊन मग त्याच्यानंतर फाउंडेशन घेऊन मग ते बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली. तो एक थोडासा तो प्रोजेक्ट थोडासा हे झाला होता. आणि त्या केसमध्ये मग तुम्ही मग बोलला की बजेट फ्रेंडली, तर तो प्रोजेक्ट थोडासा क्लायंटला बजेट फ्रेंडली नव्हता गेला की अप टू फ्लोअर प्लिंथ रेडी होईपर्यंतच त्याचा बजेट नियर अबाउट संपला होता. कारण की 15 फीट जागा म्हणजे नियर अबाउट 1.5 फ्लोअरचं तुमचं कॉलम फ्लोअरला तिथंच एक नवीन बिल्डिंग तयार झाली. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता? स्टील निवडताना सगळ्यात पहिले तर तुमचे स्टीलचे जी स्ट्रेंथ आहे, त्याच्यानंतर त्याचे जे बिल्डिंग स्ट्रेस, त्याच्यानंतर तुमचं बेंडिंग स्ट्रेस झाली, त्यानंतर त्याचे जे डाया आहेत, काही वेळेस आपण ज्या पूर्वीच्या काळी जेव्हा स्टील युज करायचो तर त्याच्या डायामध्ये व्हेरिएशन्स असायचे, पण जस्ट आता आम्ही आयकॉन युज करतोय त्यांचे TMT बार्स आहे, तर तुम्ही कुठेही त्यांचे डायमेन्शन चेक करा, त्याच्या डाया चेक करा, तुम्हाला थ्रू युनिफॉर्म 12 mm बार घेतला तर टॉप टू बॉटम तुम्हाला 12 mm बार मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याची लेंथ जी आहे ही लेंथ क्लिअर कट आम्हाला 40 फीट मिळते. त्याच्यामुळे मटेरियलचा वेस्टेज जात नाही. पूर्वीच्या काळी तो खूप वेस्टेज जायचा. त्याच्यानंतर ती नॉन करेजिव्ह आहे, तर हा असं बेनिफिटली ते बाकी गोष्टी बघाव्या लागतात. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे ते सर्व चेकआउट पॅरामीटरला जातात. नक्कीच. आयकॉन स्टील वापरले तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? भरपूर प्रोजेक्टला झाले, व्हेरियस टाईप ऑफ प्रोजेक्टला पण आयकॉन यूज. मग त्यांच्या सर्व्हिस डिलिव्हरी अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल?
सर्व्हिस बेस्ट आहे. त्यांचे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला नेहमी येऊन अपडेट देत असतात. आमचे ऑर्डर्स असेल तर ऑर्डर्सचे फॉलोअप घेतात. आमच्या काही क्युरीज वगैरे असले तर त्या क्युरीजचा पटकन सॉल्व्ह होतो. मागे आम्हाला बार बेंडिंग शेड्यूलने आम्हाला बार त्यांनी सगळं स्टील अवेलेबल करून दिलं होतं. हाच तुम्हाला जो प्रोजेक्ट म्हटलं त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी आम्हाला बार बेंडिंग शेड्यूल दिलं. त्याच्यात विदिन आम्हाला आम्ही टाइम लिमिट दिलं त्याच्या बिफोर आम्हाला त्यांच्याकडून मटेरियल अवेलेबल बार बेंडिंग शेड्यूल. तर सर्व्हिस इज द बेस्ट आणि स्टील इज द बेस्ट. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला असा असेल की एक पेशन्स हवेत, कारण की नवीन मुलांमध्ये पेशन्स नाही येत. जस्ट आम्ही जे बघतोय की बस जस्ट पेशन्स. सेकंड वे स्टडी हार्ड. तुम्हाला UDCPR पार्ट हवाय, तुम्हाला लॉज रेग्युलेशन आणि रिगार्डिंग स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही जाताय तर तिच्या स्ट्रेंथच्या रिगार्डिंग नो कॉम्प्रोमाइज. तुम्ही त्यांचा प्रॉपरली स्टील, सिमेंट और समथिंग जे काय लागेल त्याचं प्रपोर्शन मेंटेन करा. त्याचं स्ट्रक्चरली कॉम्प्रोमाइज करू नका. ती बिल्डिंग लाईफ लॉंग असते आणि ते तुमचं आयकॉन बनते. जस्ट आयकॉन स्टील म्हटलं जस्ट तुम्हाला स्टार्टला म्हटलोय की मी त्या बिल्डिंग बघितल्या की ते माझं आयकॉन झाल्यासारख्या झाल्यात. काही काही की जे मी 20-25 वर्षापूर्वी बांधले तिथून जाताना आठवण येते, अरे आपण ही 20 वर्षापूर्वी बांधली होती आणि आता अपडेट होऊन आता हिला आणखी हे होत आहे. नक्कीच. सर, ते इंजिनियर अमित कुमार लाड आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काम असं करा की जे तुमचं नाव करेल पुढे आणि तुमचं नाव झालं की त्यातूनच पुन्हा तुम्हाला काम मिळेल. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.